आज आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच साताऱ्यात येतोय. कारण अधिवेशन सुरू आहे. शपथ घेतल्यानंतर अधिवेशनाला थांबावं लागलं. त्यामुळं ज्या लोकांच्या भावना होत्या की दादा आमदार झाले पाहिजेत, त्या लोकांना भेटता आलं नव्हतं. म्हणून आज सकाळपासून शिवळपासून आज लोकांना भेटत आलेलं आहे. आणि आता ऑफिसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये बसून इथं सर्व कार्यकर्त्यांना भेटतोय. तर ते कार्यालय महत्वाचं आहे. इथूनच आपली सुरुवात झाली आणि पक्षनिष्ठा यामुळेच आज मला पद मिळालेलं आहे. त्यामुळं एक वेगळ्या प्रकारचा आनंद भाजपच्या कार्यालयामध्ये आल्यानंतर मला झालेला आहे आणि समाधानही वाटलं. आपण या कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकालात भारतीय जनता पार्टीची पक्ष बांधणी करण्यासाठी जो वेळ घालवला तो खरं तरी सार्थकी लागला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यातूनच प्रेरणा घेऊन सांगली आणि सातारा जिल्ह्यामधील या ठिकाणी जे काही विकासात्मक प्रश्न आहेत ते भारतीय जनता पार्टीनं माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे. जिथं पक्ष कमकुवत आहे तिथं पक्ष मजबूत करणं हे माझं काम आहे. त्यासाठी इथून पुढं अहोरात्र काम करायचं मी ठरवलेलं आहे. त्या पद्धतीनं आज मी सुरुवात केलेली आहे.